नाशिक महानगरपालिकेने एक मोठं पाऊल उचललं आहे. 200 कोटींचे क्लीन गोदावरी बॉन्ड्स 2030 हे बॉन्ड्स आता मुंबईच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाले आहेत. या बॉन्ड्सना लोकांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. 3.95 पट जास्त मागणी झाली. म्हणजे गुंतवणूकदारांचा नाशिकवरचा विश्वास खूप मजबूत आहे. या योजनेमुळे नाशिक हे पुणे आणि पिंपरी चिंचवड नंतर असे बॉन्ड्स जारी करणारे तिसरे शहर बनले आहे. या बॉन्ड्सवर 7.8% व्याज मिळणार आहे आणि हे बॉन्ड्स 2030 पर्यंत चालणार आहेत. गुंतवणूकदारांना सुरक्षित आणि स्थिर परतावा मिळेल. या पैशातून गोदावरी नदी परिसरात महत्त्वाची कामं होणार आहेत, जसं की नदी किनारी नवीन सीवेज लाईन, सुंदर रामझुला पदचारी पूल आणि रामकल्पथ फेज 2 पूर्ण करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. ही कामं गोदावरी नदी स्वच्छ करण्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत. त्यातून नाशिकचे सौंदर्य वाढणार, सुविधा सुधारतील आणि सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी शहर अजून तयार होईल. हे बॉन्ड्स यशस्वी झाल्यानंतर इतर शहरांनाही असाच मार्ग वापरून विकास साधता येईल. नाशिककर, तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट मध्ये नक्की सांगा, कारण हा नाशिकचा प्रश्न आहे. अशाच व्हॅल्युएबल माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पेजला फॉलो करा.